नमस्कार, मी डॉक्टर तुषार कोकाटे. पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शरीरामध्ये कुठलाही आजार झाला असेल तर तो एकतर वातामुळे किंवा पित्तामुळे किंवा कफामुळे किंवा याच्यापैकी कुठल्या तरी दोन दोषांमुळे किंवा तिन्ही दोषांमुळे होत असतो. म्हणजे असा कुठलाच आजार नाही की ज्याच्यामध्ये ह्या तिन्हींपैकी कुठला तरी दोष वाढलेला नसेल किंवा विकृत झालेला नसेल. म्हणजेच काय की साधी सर्दी झाली, शिंक आली तरीसुद्धा तिथे वात पित्त कफ यांच्यापैकीच कोणीतरी जबाबदार असतो आणि एखादा अगदी गंभीर आजार झाला तर तिथेसुद्धा हे वात पित्त कफच कारणीभूत असतात. या वात पित्त कफांना सोडून शरीरात कुठलाही आजार होत नाही. मग जर असं असेल तर मग सोपं आहे ना. ह्या वात पित्त कफांना जर आपण संतुलित ठेवलं, संयमात ठेवलं किंवा बॅलन्समध्ये ठेवलं तर आपल्याला कुठलाच आजार होणार नाही. असं होईल का? तर निश्चितपणे असं होईल. परंतु मग अवघड काय? अवघड हेच आहे की ह्या वातपित्त कफांना संतुलित ठेवण्यासाठी, बॅलन्समध्ये ठेवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. तारेवरची कसरत याच्यासाठी म्हणालो की बघा, वात जर कंट्रोलमध्ये ठेवावं म्हणून काही उष्ण पदार्थांचं सेवन केलं तर इकडे पित्त वाढतं, कारण पित्ताला उष्णता चालत नाही. बरं, पित्ताला उष्णता चालत नाही म्हणून भरपूर थंड पदार्थांचं सेवन केलं तर इकडे कफ वाढतो, कारण थंड पदार्थांनी किंवा थंड वातावरणामुळे कफ वाढतो. तर म्हणूनच ही सगळी तारेवरची कसरत असते. ही प्रत्यक्ष रुग्णालासुद्धा तुमच्या डेली रुटीनमध्ये सुद्धा हेच करावं लागतं आणि औषधी म्हणजे चिकित्सा करताना, ट्रीटमेंट करत असताना सुद्धा अशाच प्रकारे विचार करावा लागतो. मग आता ह्या वातपित्त कफांसाठी बेस्ट औषधं काय, असं काही आयुर्वेदात सांगितलं आहे का? तर असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. ह्या वातपित्त कफांची श्रेष्ठ चिकित्सा, बेस्ट चिकित्सा म्हणजेच ट्रीटमेंट सांगितलेली आहे. त्याबद्दलचं सूत्र आज आपण पाहणार आहोत. सूत्र आधी सांगतो. सूत्र असं आहे: शरीरजानां दोषानां क्रमेण परमौषधम बस्तिर्विरेको वमनम तथा तैलम घृतम मधु. आता ह्या सूत्राचा अर्थ आपण समजून घेणार आहोत. बघा, शरीरजानां दोषानां म्हणजे शरीरातले जे काही दोष असतील, क्रमेण परमौषधम क्रमाने परमौषधं सांगितलेली आहेत. कोणती कोणती? तर सुरुवातीला सांगताना 3 उपक्रम सांगितलेले आहेत आणि नंतर 3 औषधं सांगितलेली आहेत. हे 3 उपक्रम कोणते आहेत ते आधी आपण बघू. बघा, वातासाठी बस्ती, पित्तासाठी विरेचन आणि कफासाठी वमन हे 3 उपक्रम सांगितलेले आहेत. नुसते उपक्रम नाही आहेत, बेस्ट उपक्रम आहेत, श्रेष्ठ उपक्रम आहेत. वाताचा श्रेष्ठ उपक्रम बस्ती आहे. आता ही बस्ती म्हणजे काय? या आधीच्या काही व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की बस्ती हा औषधी तेलाचे, औषधी काढ्यांचे असे एनिमा असतात. खरं तर हे एनिमा नसतात, बस्ती हा वेगळा प्रकार आहे. परंतु कसे दिले जातात हे सोप्या भाषेत समजण्यासाठी सांगितलेले. परंतु आयुर्वेद असं सांगतोय, वाताचा कुठलाही आजार असो, जर इथे बस्ती चिकित्सा केली गेली तर भले भले वाताचे आजार गुडघे टेकतात असं सांगितलेलं आहे. किंबहुना काही आचार्यांनी तर असंही सांगितलेलं आहे की बस्ती ही चिकित्सेमधली अर्धी चिकित्सा म्हणायला हरकत नाही, एवढं बस्तीचं महत्त्व सांगितलेलं आहे. वाताची तर ती म्हणजे अगदी श्रेष्ठ चिकित्सा आहे, यात काही वादच नाही आहे. अनेक वाताचे, अगदी वाताने ज्यांना असं झालं आहे ना की हा वात बराच होत नाही आहे, किंवा मग ते संधिवात असेल किंवा मणक्यांचे काही आजार असतील किंवा वाताचे कुठलाही आजार असेल, इथे जर बस्ती चिकित्सा केली तर मात्र आपल्याला असं म्हणता येतं की हां, आता हा वाताचा आजार पूर्ण बरा होणार आहे, हा वाताचा आजार नष्ट होणार आहे. तीच गोष्ट पित्ताच्या आजारांच्या बाबतीत आहे. पित्तामध्ये विरेचन ही श्रेष्ठ चिकित्सा सांगितलेली आहे. विरेचन म्हणजे काय? विरेचन म्हणजे खरं तर जुलाब घेणं. परंतु हे नुसते जुलाब असतात का? तर नाही. इथे क्रमाने वाढत्या मात्रेमध्ये तुम्हाला सिद्ध केलेलं तूप प्यायला दिलं जातं. अरे मग याने काय होतं? याने असं होतं की याने तुमचं शरीर आधी स्निग्ध होतं आणि मग शरीरात ठिकठिकाणी वाढलेलं जे काही पित्त आहे ते पित्त कोष्ठामध्ये म्हणजे पोटामध्ये आणलं जातं आणि शरीराच्या बाहेर जुलाबाद्वारे बाहेर काढून टाकलं जातं, खालच्या मार्गाने बाहेर काढून टाकलं जातं. याला विरेचन असं म्हणतात. थोडक्यात एखाद्या भट्टीतली जी काही आग आहे, ही आग कमी करायची असेल तर त्या भट्टीतले निखारेच काढून घ्यायचे, अशातला हा प्रकार आहे. म्हणूनच हे जे विरेचन आहे हे लिव्हरचे वेगवेगळे जे आजार असतील, पचनसंस्थेचे जे काही आजार असतील, पित्ताचे जे काही आजार असतील, जे काही त्वचा विकार असतील, या सगळ्यांसाठी अतिशय बेस्ट समजलं जातं. शिवाय याच्यामध्ये स्नेहपान पण केलं जातं. स्नेहपान शक्यतो तुपाने, सिद्ध तुपाने केलं जातं आणि हे तूप आहे, आता ते पुढे येणार आहे, हे तूपसुद्धा पित्ताचं परमौषध आहे. आणि म्हणूनच अशा प्रकारे जर विरेचन घेतलं, वर्षातून एकदा विरेचन घेतलं, जर तुम्हाला पित्ताचा काही त्रास आहे किंवा तुमची पित्त प्रकृतीच आहे, आता प्रकृतीचे म्हटल्यावर काय, ते पित्त स्वीकारावंच लागणार आहे. परंतु ते पित्त जर अधूनमधून अशा प्रकारे त्रास देत असेल तर तुम्ही विरेचनाचा मार्ग स्वीकारू शकता वर्षातून एकदा. विशेषतः शरद ऋतूमध्ये. शरद ऋतू कधी असतो? सप्टेंबर ऑक्टोबर जो महिना आहे, ज्याला आपण ऑक्टोबर हीट म्हणतो, या ऋतूमध्ये जर तुम्ही विरेचन घेतलं तर निश्चितपणे तुमचा जो वर्षभरासाठीचा जो काही पित्ताचा त्रास आहे तो तुम्हाला होणारच नाही.
तिसरा जो दोष आहे तो म्हणजे कफदोष. कफदोषाने पण भरपूर आजार होतात. दम्यासारखे आजार असतील, काही चिवट त्वचा विकार असतील किंवा जो आमवातासारखे काही विकार ज्याच्यामध्ये आम आणि कफ अशा पद्धतीने साचलेला असतो. तर इथे काय असतं की इथे प्रमुख दोष कोणता असतो? तर प्रमुख दोष असतो इथे कफदोष. आता हा कफदोष घालवण्यासाठी मग कोणता उपक्रम? जसं वातासाठी बस्ती बघितलं, पित्तासाठी विरेचन बघितलं, तसंच कफासाठी वमन हा उपक्रम सांगितलेला आहे. तुलनेनं थोडासा अवघड उपक्रम आहे. अवघड याच्यासाठी की वमनामध्ये विरेचनासारखंच सिद्ध तूप प्यायला दिलं जातं, वाढत्या मात्रेत दिलं जातं, परंतु दोष हे वरच्या मार्गाद्वारे काढून टाकले जातात. म्हणजेच काय, उलटीचं औषध दिलं जातं आणि उलटीद्वारे हे दोष काढून टाकले जातात. परंतु ही नेहमीची सामान्य उलटी नाही, तर हे वमन आहे. कारण इथे आधी सिद्ध केलेलं तूप तुम्हाला देऊन तुमच्या शरीरात जो काही कफदोष आहे, जो इतस्ततः पसरलेला आहे, तो सगळा आधी पोटात आणला जातो आणि मग काढून टाकला जातो. त्यामुळं ही काही नॉर्मल होणारी उलटी नाही, तर हे एक वमन आहे. शास्त्रशुद्ध पंचकर्माचा हा भाग आहे. तर इथे वातपित्त कफदोषांसाठी परत एकदा सांगतो, वातासाठी बस्ती, पित्तासाठी विरेचन आणि कफासाठी वमन ही परम औषध आहेत. म्हणजे काय? परम म्हणजे श्रेष्ठ, बेस्ट अशा प्रकारच्या प्रोसिजर आहेत की याने हे दोष कंट्रोलमध्ये येतात. पुढं काय सांगितलेलं आहे? बस्ती विरेको वमनम तथा तैलम घृतम मधु. इथे औषधंसुद्धा सांगितलेली आहेत. आता औषधं म्हणण्यापेक्षा ही खरं तर एका अर्थाने अनुपान आहेत असं म्हटलं तरी चालेल. बघा, वातासाठी काय सांगितलेलं आहे की तेल. वातासाठी तेल हे श्रेष्ठ परम औषध आहे. आणि त्याच्यामुळेच तुम्ही बघितलं असेल की कुठल्याही प्रकारचे संधिवात असतील किंवा काही सांध्यांचे आजार असतील, याच्यासाठी बाजारात वेगवेगळ्या प्रकारची सिद्ध तेलं खूप मिळतात. ही का मिळतात? कारण इथे सगळ्याचा बेस तेल असतो आणि हे तेल जे आहे हे वाताचे जे गुण आहेत त्याच्या अगदी विरोधी गुणाचं असतं. म्हणजे वाताचा थंड गुण आहे तर तेलाचा उष्ण गुण असतो. असे वृक्ष गुणाचा म्हणजे कोरडा आहे तर इथे हे जे तेल असतं हे स्निग्ध गुणाचं असतं. वाताचे जेवढे केवढे गुण आहेत त्याच्या अगदी विरोधी गुण जर कशात असतील तर ते तेलामध्ये आहेत. आणि म्हणूनच ह्या वाताचं श्रेष्ठ औषध कोणतं याचं उत्तर तेल आहे. मग आता कोणतं तेल हा वेगळा विषय आहे, किंवा मग तुम्हाला कोणता प्रकारचा वात वाढलेला आहे त्यानुसार तेल कोणतं द्यायचं वगैरे हे ठरवलं जातं. परंतु वाताचं श्रेष्ठ बेस्ट औषध कोणतं, परम औषध कोणतं, तर ते म्हणजे तेल. मग पित्तासाठी काय? तर पित्तासाठी इथे घृत म्हणजे तूप सांगितलेलं आहे. तूप का सांगितलं असेल बरं? पित्त जेव्हा शरीरामध्ये वाढलेलं असतं तेव्हा शरीरामध्ये उष्णता आणि तीक्ष्णता या दोन गुणांनी ते सहसा वाढतं. बाकीचे पण गुण आहेत, परंतु शरीरामध्ये उष्णता खूप वाढलेली असते आणि तीक्ष्णताही वाढलेली असते. आणि जर तुम्ही तूप बघितलं तर ते बरोबर याच्या विरोधी गुणाचं आहे. तूप काय? तर तूप ही उष्णता कमी करणारं आहे, शीत आहे, आणि ते तीक्ष्ण या गुणाच्या विरोधी थोडंसं मंद स्वरूपाचं आहे. बरं, असं मंद स्वरूपाचं असूनसुद्धा या तुपाचा एक विशिष्ट गुणधर्म आहे. तो असा की हे तूप अग्निवर्धक आहे. परत म्हणजे पित्तवर्धक नाही, परंतु अग्निवर्धक आहे. म्हणजे याचाच अर्थ काय की पित्त कमी करूनसुद्धा, तुमच्या शरीरातली उष्णता कमी करूनसुद्धा ते तुमचा अग्नी म्हणजे भूक म्हणजे पचनशक्ती वाढवण्याचं काम करतं. आणि घृताचा म्हणजे तुपाचा हा एक चांगला गुण लक्षात घेऊनच आपल्या आचार्यांनी, आपल्या शास्त्रज्ञांनी असं सांगितलं आहे की पित्तासाठी जर तुम्ही बेस्ट औषध शोधत असाल तर ते तूप आहे. मग आता परत एकदा की कोणतं तूप? तर कोणतं तूप? वेगवेगळ्या प्रकारची सिद्ध तूप बाजारामध्ये मिळतात. शिवाय गाईचं तूप, म्हशीचं तूप, शेळीच्या दुधाचं तूप वगैरे ह्याही गोष्टी आहेतच. त्याच्या खोलामध्ये आज आपण जाणार नव्हत. प्रसंग परत कधी ना कधी ह्या गोष्टी आपल्या मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. परंतु इथे लक्षात ठेवण्याचा मुद्दा एवढाच आहे की जर तुम्हाला पित्ताचा काही त्रास असेल तर तुम्ही नित्य तुमच्या आहारामध्ये तुपाचं सेवन करणं हे अपेक्षित आहे, गरजेचं आहे. यानंतर कफाची वेळ. आता कफाच्या बाबतीत असं सांगता येईल की कफ हा जो दोष आहे, हा दोष जर शरीरात वाढला आणि जर तो तुम्हाला कमी करायचा असेल तर जी काही औषधं तुम्ही घेता ती औषधं मधाच्या अनुपानातून घेणं अधिक श्रेयस्कर आहे. कारण मध हे कफदोषाचं परम औषध आहे, श्रेष्ठ औषध आहे, बेस्ट औषध आहे. आता कफाचे जे काही गुण आहेत त्याच्या बरोबर विरोधी गुण हे मधाच्या बाबतीत येतात. मधाचा एक विशिष्ट गुणधर्म आहे ते म्हणजे मध हे लेखन करण्याचं काम करतं. लेखन म्हणजे काय? स्क्रॅपिंग करण्याचं काम करतं. कफाचे गुणधर्म कसे आहेत? कफ हा चिकट आहे, चिवट आहे, तो एका शरीर धातूंना चिटकून बसतो. अशा वेळेस तो चिटकून बसलेला कफ तो शरीराच्या बाहेर जर घालवायचा असेल तर मधाचा हा लेखन जो गुणधर्म आहे तो कामाला येत असतो. आणि म्हणूनच शिवाय मधाचा लेखन गुणधर्म जरी असला तरी त्याचा रस जो आहे तो मधुर आणि कषाय आहे. म्हणजे काय? तो थोडासा गोड आणि थोडासा तुरट आहे. याने काय होतं? याने
अशा प्रकारे लेखन होऊन सुद्धा ते शरीरातलं पित्त वाढवत नाही किंवा शरीरात फार मोठ्या प्रमाणात वात वाढवत नाही. आणि म्हणूनच मधाचे हे सगळे गुणधर्म लक्षात घेऊन आपल्या शास्त्रज्ञांनी म्हणजे आपल्या ऋषीमुनींनी असं सांगितलं की मध हे कफाचं परम औषध आहे. मग आता इथे क्लिअर झालं की वातासाठी बस्ती आणि तेल, पित्तासाठी विरेचन आणि तूप, आणि कफासाठी वमन आणि मध ही श्रेष्ठ बेस्ट परम औषध आहे. तर मित्रांनो, आयुर्वेदातलं हे खूप महत्त्वाचं सूत्र होतं जे कधी ना कधी तुमच्या कामाला येईल. कारण बऱ्याचदा असं होतं ना की आपण नुसते उपाय वगैरे शोधत असतो, परंतु त्याच्यामागची कारणमीमांसा आपल्याला तितकीशी माहीत नसते. ती माहीत असावी आणि आयुर्वेदाचा प्रचार प्रसार आणि आयुर्वेदाच्या साक्षरता लोकांमध्ये निर्माण व्हावी ह्या हेतूने ह्या सूत्राचा आज इथे आपण थोडासा उहापोह केला. तर ही माहिती, हा व्हिडिओ, हा आयुर्वेद तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा. याबद्दल तुमच्या काही शंका असतील, प्रश्न असतील तर त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका. आणि हो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक जरूर करा, शेअर जरूर करा, आणि चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चटकन पटकन करून टाका. कारण आरोग्यविषयक, आयुर्वेदविषयक वेगवेगळी नवनवीन आणि तर ही शास्त्रीय माहिती घेऊन आपण पुन्हा भेटत राहणारच आहोत. खूप खूप धन्यवाद.